जी.के. न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा। चला तर वळूया पुढील बातमीकडे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान नांदेडच्या वतीने सन 2025-26 या वर्षासाठीचे राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांची निवड करण्यात आली आहे। या पुरस्कार प्राप्तांचा सन्मान 29 मार्च 2026 रोजी हिमायतनगर तालुक्यातील सोनारी फाटा येथे आयोजित 9व्या बौद्ध धम्म परिषदेत करण्यात येणार आहे। यंदाच्या पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या कमलबाई विठ्ठलराव तलवारे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, सहाय्यक वनसंरक्षक भारत खेलबाडे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता S.K. शिंदे, प्राचार्य डॉक्टर अनिल काळबांडे, हिमायतनगरचे पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्यासह वनक्षेत्र अधिकारी मंगेश पाटील, सहाय्यक गटविकास अधिकारी P.M. जाधव, प्राचार्य D.D. घोडके, उपअभियंता अशोक पवार, उपअभियंता S.M. हिरप, ग्रामविकास अधिकारी नारायण काळे, गझलकार मधु बावलकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते M. सायलू मैसेकर, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी आनंद वाढे, शाहीर दिलीप कोसले, आदर्श मुख्याध्यापक गणेश गोकुलवार, शिक्षक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रभू सावंत, भीमशाहीर बापूराव जमधाडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महागाव तालुका अध्यक्षा सौ संध्याताई संदेश रणवीर आदींचा समावेश आहे। दरवर्षी विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन हा सन्मान प्रदान केला जातो। यंदाची निवड प्रक्रिया सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉक्टर प्रमोद अंबाळकर, डॉक्टर P.B. नामवाळ, कैलास माने व प्रतिष्ठानचे अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे कामारीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। दरम्यान या एकदिवसीय बौद्ध धम्म परिषदेत धार्मिक, सामाजिक, राजकीय व प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। कार्यक्रमासाठी स्वागताध्यक्ष म्हणून हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिक शेठ तसेच प्राचार्य मोहन मोरे, सुधाकर पाटील सोनारीकर, बालासाहेब पाटील टाकराळेकर, जोगेंद्र नरवाडे, कैलास पाटील माने, बालाजी राठोड, लक्ष्मणराव भवरे, अनिल मादस्वार, डॉक्टर मनोज राऊत आदींचे सहकार्य लाभत असून 29 मार्च रोजी राज्यस्तरीय समता गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती निवड समितीचे त्रिरत्न भवरे यांनी दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, जी.के. न्यूज, हिमायतनगर, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी.के. न्यूज मराठी। सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।